नमस्कार. आज आपण एका अशा मंत्राविषयी बोलणार आहोत जो आपल्या ओळखीच्याही पलीकडचा आहे. राष्ट्र प्रथम. हे फक्त दोन शब्द किंवा एक नारा नाहीये, तर ही जगण्याची एक पद्धत आहे. चला जरा खोलवर जाऊन हा विचार समजून घेऊया. तर सुरुवातच होते एका एका मोठ्या आव्हानाने. मी, मग नंतर, आणि माझं तर त्याहूनही नंतर. एक क्षण विचार करा, आपलं रोजचं जगणं या तत्वाच्या किती जवळ आहे किंवा किती दूर. खरं तर ही मांडणीच खूप धाडसी आहे, नाही का? हा जो विचार आहे ना, तो एखाद्या ज्वालामुखीसारखा आहे, आतून उफाळून येणारा, प्रचंड शक्तिशाली. राष्ट्रप्रथम हे तत्व आपल्याला स्वतःच्या गरजांच्या आणि इच्छांच्या पलीकडे जाऊन समूहाचा विचार करायला शिकवतं. पाहूया हे नक्की कसं घडतं ते. खरं पाहिलं तर ही लढाई दोन शब्दांमधली नाहीये, तर दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांमधली आहे. एका बाजूला आहे मी, म्हणजे माझं जग, माझ्यापुरतं मर्यादित, आणि दुसऱ्या बाजूला आहे राष्ट्र, ज्यात आपण सगळे येतो. आपली निवड नेहमीच्या दोन विचारांमध्ये होत असते. आणि म्हणूनच हा विचार केवळ काही शब्दांपुरता नाहीये. त्याची शक्ती ज्वालामुखीसारखी आहे. म्हणजे काय, तर ही भावना कुणी बाहेरून आपल्यावर लादू शकत नाही. ती आतून यावी लागते, अंतःकरणातून. आणि एकदा का ती उफाळून आली की तिला कोणी थांबवू शकत नाही. ठीक आहे, पण हा इतका मोठा ज्वालामुखीसारखा विचार प्रत्यक्षात कसे आणायचा? ह्याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहासात जावं लागेल. कारण एका महान व्यक्तिमत्वाने हा विचार फक्त सांगितला नाही, तर तो अक्षरशः जगून दाखवला. हो, तो ज्वालामुखी केवळ एक कल्पना नव्हता. तो एका राजाच्या हृदयात धगधगत होता. छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्यासाठी राष्ट्रप्रथम हे नुसतं ब्रीदवाक्य नव्हतं, ते त्यांच्या रक्तात होतं. स्वराज्य म्हणजे त्यांच्यासाठी फक्त एक भूभाग नव्हता, तर ते त्यांच्या अस्तित्वाचाच एक भाग होतं. महाराजांच्या आयुष्यातून आपल्यालाही तीन सूत्र मिळतात. पहिलं, स्वतःच्या सुखाच्या पलीकडे पहा. दुसरं, सत्तेचा मोह करू नका, कारण ती आज आहे, उद्या नाही. आणि तिसरं, जे सगळ्यात महत्त्वाचं आहे, राष्ट्राचा सन्मान. तो कधीही कमी होऊ देऊ नका. हेच तर खऱ्या नेतृत्वाचं रक्षण आहे. आपण पाहिलं की महाराजांनी राष्ट्रासाठी आपलं सर्वस्व पणाला लावलं. पण हे राष्ट्र म्हणजे नक्की काय? फक्त आपल्या देशाचा नकाशा? नाही, ही संकल्पना आपल्याला त्या नकाशाच्या पलीकडे नेते आणि राष्ट्राची एक अधिक भावनिक, अधिक खरी ओळख करून देते. हो, राष्ट्र म्हणजे केवळ जमिनीचा तुकडा किंवा काही राजकीय सीमा नाहीत. ती एक जिवंत भावना आहे. त्याची खरी व्याख्या आपल्याला नकाशात नाही, तर माणसांच्या मनात, त्यांच्या नात्यांमध्ये सापडते. मग राष्ट्र कशाने बनतं? ते बनतं आईच्या मायेतून, शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याच्या घामातून, सीमेवर उभ्या असलेल्या सैनिकाच्या शपथेमधून, आणि हो, आपल्या गौरवशाली इतिहासाच्या अभिमानातून. हे सगळे धागे एकत्र येतात आणि तेव्हा कुठं राष्ट्राचं एक मजबूत वस्त्र विणलं जातं. पण आता प्रश्न असा आहे की इतका मोठा आणि भावनिक विचार आपल्यासारख्या सामान्य माणसाने रोजच्या आयुष्यात कसा आणायचा? कारण राष्ट्रप्रथम हे काही फक्त भाषणांपुरतं मर्यादित नाहीये. ते आपल्या प्रत्येक कृतीतून दिसलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला स्वतःला एक खूप साधा पण महत्त्वाचा प्रश्न विचारावा लागेल. आपलं आयुष्य मी भोवती फिरतंय की आपण भोवती? या एका प्रश्नाच्या उत्तरात खरं तर सगळं काही दडलेलं आहे. राष्ट्रप्रथम म्हणजे काहीतरी भव्य दिव्यच करायला हवं असं नाही. त्याची सुरुवात होते अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून. पहिली पायरी, आपलं काम, मग ते कोणतंही असो, प्रामाणिकपणे करणं. दुसरी, आपल्या कर्तव्याशी, आपल्या जबाबदारीशी एकनिष्ठ राहणं. आणि तिसरी, जिथे गरज आहे तिथे योग्य आणि धाडसी निर्णय घेणं. हेच तर आहे खरं राष्ट्रप्रेम. आणि जेव्हा आपण असा दृष्टिकोन ठेवतो तेव्हा एक खूप मोठा बदल घडतो. आपला वैयक्तिक स्वार्थ अगदीच छोटा वाटायला लागतो. मनातली भीती कुठल्या कुठे नाहीशी होते. आणि तेव्हाच आपल्या हातून पुन्हा इतिहास घडवण्याचं काम होतं. आणि आता आपण येतोय सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर. आपण क्षणभंगूर गोष्टींसाठी जगतो आहोत की काहीतरी शाश्वत मूल्यांसाठी? हीच तर खरी निवड आहे, स्वार्थ आणि सेवा यामधली. हे वाक्य खूप काही सांगून जातं. सत्ता, पद, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी वेळेनुसार बदलतात. त्या येतात आणि जातात. पण राष्ट्रासाठी केलेली निस्वार्थ सेवा, ती कधीच संपत नाही. तिचं मूल्य काळाच्याही पलीकडचं आहे. तीच खऱ्या अर्थाने अमर असते. म्हणून जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. आपली ही जी काही धावपळ सुरू आहे
ती फक्त वैयक्तिक यशाचं शिखर गाठण्यासाठी आहे की या महान भारत देशाच्या उभारणीत एक छोटासा दगड होण्यासाठी आहे? निवड यशाची किंवा अपयशाची नाहीये, निवड ध्येयाची आहे. आणि शेवटी या सगळ्या विचारांचं सार एकाच मंत्रात आहे. मग तो आपल्या आतला ज्वालामुखी असो, शिवरायांनी दिलेला आदर्श असो किंवा आपल्या रोजच्या जगण्यातली निवड असो, तो मंत्र एकच आहे: राष्ट्र प्रथम.